तुम्हा सर्वांचं त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये सर स्वागत आहे. तसे आपले युट्यूबचे व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा चॅनलला सगळ्यांनी आणि शेअर सुद्धा करा आपल्या नातेवाईक, आध्यात्मिक लोक असतील ज्यांना गरज आहे अशा गोष्टीची त्या लोकांपर्यंत. आज आपण बघणार आहोत अफर्मेशन काय असतात. प्रत्येक अफर्मेशन असतं स्वास्थ्यासाठी. मी सांगितले होते अफर्मेशनचे काय काय प्रकार आहेत, कशा कशासाठी आपण अफर्मेशन देऊ शकतो. मग आपलं जर आरोग्य चांगलं राहावं वाटत असेल तर आपण काय म्हणायचं की मी प्रत्येक दिवशी स्वस्थ होत चाललेलो आहे किंवा माझं प्रत्येक दिवशी आरोग्य सुधारत चाललेलं आहे. मी खूप आरोग्यदायी होत आहे. ते कसं म्हणायचं? ही 3 बोटं घ्यायची. ही 2-3 बोटं उजव्या हाताची थर्ड आयवर ठेवायची आणि 3 मणिपूर चक्रावर ठेवायची आरोग्याचं अफर्मेशन देताना. तर म्हणायचं मी प्रत्येक दिवशी सुनीता मॅडम प्लीज म्यूट कराल. सगळ्यांनी आपापले ऑडिओ बंद ठेवायचे. आवाज नाही घरातले आले पाहिजेत. तर प्रत्येक दिवशी माझं स्वास्थ्य सुधारत आहे. हे अफर्मेशन आहे. प्रत्येक दिवशी मी निरोगी निरोगी आहे किंवा निरोगी होत चाललेलो आहे. प्रत्येक दिवशी माझ्या शरीरामध्ये चांगले बदल होत आहेत. प्रत्येक दिवशी मी चांगल्या आहाराविषयी विचार करतो. माझी दररोज इम्युनिटी पॉवर खूप वाढलेली आहे. प्रतिरोधक क्षमता किंवा इम्युनिटी पॉवर खूप वाढत चाललेली आहे. आता आपली इम्युनिटी पॉवर वीक वगैरे असते, तर ती वाढवण्यासाठी असं तुम्ही दररोज 21 दिवस बोलला तर तुमची इम्युनिटी पॉवर हाय होते. तुम्ही आजारी पडतच नाही. तुम्ही दररोज असं म्हणत गेला, की मला सर्दी, खोकला, ताप होत नाही. लगातार करत गेला तर तुम्हाला सर्दी, ताप, खोकला होणारच नाही. मला कुठल्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होतच नाही. माझी इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे. बघा तुम्हाला फरक पडेल. आणि प्रत्येक दिवशी मी व्यायाम करतो आणि चांगला आराम सुद्धा करतो. मी माझ्या जीवनामध्ये योग्य असा व्यायाम करतो आणि आरामही करतो. म्हणजे व्यायामासोबत तेवढा आराम सुद्धा गरजेचा असतो. मी माझ्या शरीरावरती खूप प्रेम करतो. मी माझ्या शरीरावरती खूप प्रेम करतो किंवा ईश्वराने जे मला काय शरीर दिलंय, त्या शरीरावरती मी खूप प्रेम करतो. असं भाव प्रकट झाला पाहिजे आपला. ईश्वराने मला जे शरीर दिले त्यावरती मी खूप प्रेम करतो. म्हणजे आतून तो भाव आपल्यात जनरेट झाला पाहिजे, की तो आपल्यातून जे शब्द बोलले ते आपल्याला फील झाले पाहिजेत, ना की इतरांना. अफर्मेशन कशाला म्हणतात, की बाहेर नाही आत फील झालं पाहिजे. मग जे आता वजन एखाद्याचं वाढत असेल तर माझं वजन नियंत्रित आहे. ईश्वराच्या कृपेने, त्रिविक्रमाच्या कृपेने माझं वजन नियंत्रित होत आहे. ईश्वराच्या कृपेने माझं वजन नियंत्रित होत आहे. मग तुमचं टार्गेट असेल 55, 50 काय असेल, त्यापर्यंत तुम्ही असं मनात धरायचं, की बाबा माझं वजन मेंटेन आहे किंवा नियंत्रित आहे. अ, प्रत्येक दिवशी वजन वाढवायचं असेल, तर मी माझा आहार घेतोय त्याप्रमाणे माझं वजन वाढत आहे. वजन वाढवायचे असेल तर. माझं ईश्वराच्या कृपेने मी जो काय आहार घेतोय त्यातून माझं वजन वाढत चाललेले आहे. आता हे करताना रेकीचाही सहारा घ्यायचा. रेखी ऊर्जेला कॉल करायचं, म्हणायचं ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो माझ्या शरीरामध्ये, माझ्या हातामध्ये, प्रत्येक शरीराच्या कोशिकामध्ये. 3 वेळा असं बोललात तुम्ही, की शांत चित्ताने डोळे बंद करायचे, दोन्ही हात जोडायचे किंवा मी सांगितले त्याप्रमाणे ठेवायचे आणि हे अफर्मेशन द्यायचं. याचा फायदा हे होतो. त्याचप्रमाणे मला जसं ईश्वराच्या कृपेने मला जसं शरीर हवंय, तसं माझं शरीर मला मला आहे किंवा मला भेटत आहे, रचना होत आहे. जसं ईश्वराच्या कृपेने मला जसं शरीर हवं, तसं माझं शरीर आहे. म्हणजे निरोगी, चांगल्या प्रकारे असंच असणार ना आपलं काहीतरी मनातलं मत. मग ईश्वराच्या कृपेने जसं मला हवं तसं शरीर आहे. म्हणजे निरोगी, आरोग्यदायी, त्यात कुठलाही रोग नाही, स्वास्थ्य आहे मानसिक वगैरे सगळं. अशा प्रकारे हे होतं. प्रत्येक दिवशी म्हणायचं, की माझा स्टॅमिना खूप वाढत चाललेला आहे. माझा काम करण्याचा किंवा कुठलं जे काही तुम्ही वर्क करत असाल, तो स्टॅमिना खूप वाढत चाललेला आहे. मी जे काम करतो त्यातनं माझी कार्यशक्ती वाढत चाललेली आहे आणि माझं काम पूर्ण होतंय वेळेत. माझं काम पूर्ण होतंय. माझं शरीर खूप मला चांगल्या प्रकारे साथ देतंय. मला हवे तसे माझ्या शरीरामध्ये सरळ आणि चांगल्या प्रकारे बदल होत आहेत. मला जसे हवे तसे माझ्या शरीरामध्ये बदल होत आहेत. म्हणजे तुम्हाला चांगलेच बदल हवे असणार. वाईट सवयी सुटाव्यात, वाईट काही गोष्टी सुटाव्यात किंवा गोळ्या बंद व्हाव्यात, औषध बंद व्हावीत अशी वाटत असेल आणि एक हेल्दी राहावं, तर हे असं बोलायचं.
आणि म्हणायचं ईश्वराच्या कृपेने किंवा परमात्म्याच्या कृपेने, दत्तगुरूंच्या कृपेने, हनुमानांच्या कृपेने किंवा हनुमान बाप्पाच्या कृपेने मी खूप शक्तिशाली आहे. हनुमान बाप्पाच्या कृपेने मी खूप शक्तिशाली आहे. काय? हनुमान बाप्पाच्या कृपेने मी खूप शक्तिशाली आहे. शक्तिशाली म्हणजे सगळंच आलं. मग सगळंच आलं म्हणजे मला हे सांगायचं की त्यामध्ये तुमचं आरोग्य आलं, हेल्थ आलं, सगळंच आलं. आजार बी बरे. शक्तिशाली म्हणजे हनुमानजी कसे असतात बलवान तसेच. मग माझं ईश्वराच्या कृपेने माझ्या शरीरामध्ये एक नवीन सेल निर्माण होत आहेत चांगल्या आणि नवीन शरीर बनत चाललेलं आहे. आता एखादा खूप व्यक्ती आजारी असेल तर असं म्हणायचं, ईश्वराच्या कृपेने प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये नवीन सेल बनत असून माझ्या शरीरामध्ये नवीन बदल होत आहेत व नवीन सेल तयार होत आहेत. म्हणजे कोणाची प्रतिकारशक्ती कमी असेल, वीकनेस असेल, बाकी कुठला आजार असेल किंवा कॅन्सर असेल अशा व्यक्तीने असं द्यायचं. मग त्याच्यामध्ये बदल होत जातातच. आणि प्रत्येक म्हणायचं मी प्रत्येक वेळी माझ्याविषयी मी माझ्या शरीराविषयी जागरूक असतो. मी ईश्वराच्या कृपेने प्रत्येक क्षणी मी माझ्या शरीराप्रती जागरूक असतो. माझ्या शरीराप्रती जागरूक असतो. आता ह्यातलं कुठलंही एक अफर्मेशन घ्या. साधं सोप्पं की हनुमान बाप्पांच्या कृपेने माझं शरीर शक्तिशाली आहे आणि हात इथं ठेवा, उजव्या हाताची 3 बोटं थर्ड आयवर ठेवा आणि खालची डाव्या हाताची 3 बोटं मणिपूर बेंबीवर ठेवा आणि ताठ बसा आणि म्हणा दररोज माझं शरीर हनुमान बाप्पाच्या कृपेने मी शक्तिशाली आहे. हनुमान बाप्पाच्या कृपेमुळे मी शक्तिशाली बनत चाललेलो आहे. म्हणून तर बघा जस्ट फील करा, हनुमान बाप्पांच्या कृपेने मी शक्तिशाली बनत चाललेलो आहे. 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 आता तुम्हाला जसं शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही दिलेल्या ट्रिक्सपणे म्हणत जा. आणि पुढं जर तुम्ही देवाचं जर नाव घेतलं तर आणखीन तुम्हाला खूप चांगला तुमचा अध्यात्म वाढणार, विश्वासही वाढणार. तुम्हाला ते बळ दुप्पट होणार. असं म्हणण्यापेक्षा देवाचं नाव जोडून म्हणा तुम्हाला आणखीन बळ मिळणार. करून बघा सगळ्यांनी. उगाच आपलं हे करू नका. तुम्हाला ते पी मध्ये असतंय. उगीच काय लिहिण्याच्या नादी फांद्यात पडू नका. जे मिळणार आहे त्या गोष्टीत काय जास्त डोकं लावायचं नाही. जे सांगितलं ते प्रॅक्टिस करून बघा, की काय ऊर्जा जाणवते तुम्हाला 2 अन् ते 1 मिनिटामध्ये बघा चेंज होती तुमची ऊर्जा. आणि तेही रेकीला कॉल करून बोला. मला बघण्यापेक्षा तुम्ही जर स्वतःवरती केलं ना, तुम्हाला फायदा होणार. तसं मला काही फायदा नाही. मी तुम्हाला शिकवतोय. मी सगळे पटपट वाचून दाखवेल आणि जाईल पुढे निघून. पण तुमचं काय? तुम्ही असंच बसाल, की मला अनुभव घेतला तर आवड लागते, गोडी लागते. आणि गोडी लागण्यासाठी थोडंसं चव घ्यावी लागते. ती टेस्ट कळली तर कळतं पुढं. कसं वाटतंय आता बघा तुम्ही तुमच्या याला ऋतुजा मॅडम काय फील होतंय? थोडस थंड वाटत आहे सर एकदम. आय डोंट नो की कशामुळे पण असं थोडंसं प्लीझंट आणि एकदम थंड वाटत आहे. हं. बघा की किती आपण हे किती वेळा बोलायचं? जास्तीत जास्त 2 वेळा, 5 वेळा बोला. 5 वेळा बोला कमीत कमी. काय फरक पडणार आहे? एक जर घेतलं तर सगळा 6 येतो ना. आणखी बाकीच्यांना काय वाटतं? काय जाणवतं की नाही? आपण स्वतःला वीक बोटांमधून असे थोडेसे हं. बोटांमध्ये थोडंसं असं हे जाणवत होतं आणि असं इथे चक्राच्या इथे, आज्ञाचक्राच्या इथे आणि बेंबीच्या इथे व्हायब्रेशन थोडंसं जाणवते. व्हायब्रेशन व्हायब्रेशन येते सर. पण जाणवलं. व्हेरी गुड. म्हणजे व्हायब्रेशन बघितलं ना येते. तुम्ही. कमी वेळात आपण व्हायब्रेशन जर येते. हां, दोन्ही पण ठिकाणी योग्य शब्दांचा वापर करून योग्य जर अफर्मेशन दिलं, तर ते आपल्या व्हायब्रेशन येते. शरीरावरती काम करतं. नुसतं उगं हे करायचं नाही, रट्टामार काम करायचं नाही. प्रामाणिकपणेच करायचं, पण ते योग्य पद्धतीने काम करायचं. खूप सारे अफर्मेशन आहेत. तुम्हाला कुठलं बेस्ट आहे, ते घ्या ना. पण त्यावरती डेली 21 दिवस प्रॅक्टिस करायचं. खूप फायदा होऊन जातो. एक छोट्या-मोठ्या गोष्टी येतं आणि ह्या खूप कामी येत असतात. मग याच्यामुळे फायदा कोणाला होतो? तुम्हालाच होत असतो. मी एक छोटीशी ट्रिक सांगितली मला. त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही ते करताय. मग किती फायदा होतोय?
मग प्रत्येकाने हे अफर्मेशन इतके महत्वाचे मी शिकवतोय तेच. आता आपलं काय आहे, प्रेम असेल किंवा रिलेशनशिप असतील, त्या संबंधी आपला नवरा असेल, पत्नी असेल, बॉस असेल, नातेवाईक, दोस्त असतील, तर त्यांच्याविषयी अफर्मेशन देताना प्रत्येक म्हणा ईश्वराच्या कृपेने प्रत्येक दिवशी माझे संबंध आता ह्यातला पती, पत्नी, बॉस, दोस्त सगळ्यांबरोबर मधुर होत चाललेले आहेत. किंवा ईश्वराच्या कृपेने माझे माझ्या पत्नीशी संबंध खूप मधुर आहेत. माझी रिलेशनशिप खूप हेल्दी आहे. मुलं असतील तर ईश्वराच्या कृपेने माझं आणि मुलांचं म्हणजे कन्व्हर्सेशन किंवा संबंध खूप चांगले आहेत. मधुर आहेत. म्हणजे एकमेकांशी बसणं, उठणं, चर्चा करणं किंवा मुलांनी ऐकणं, सगळ्यांशी गोड संबंध. तर महिला असतील तर ईश्वराच्या कृपेने माझं सासू-सासऱ्यांशी संबंध मधुर, गोड आहेत म्हणायचं. बघा ह्याचा किती परिणाम होतो. प्रयत्न कराय काय जाते. मग हे रिलेशनशिप संबंधित आहे. अं, परत तुम्ही असं म्हणू शकता, मी प्रत्येक नात्यामध्ये जिवंतपणा, आनंद आणि प्रेम याचा अनुभव घेतो किंवा फील करतो. आपण मराठीत काय म्हणतो, एहसास कसं म्हणतो? अ, अनुभव. मी अनुभव घेतो. म्हणजे ईश्वराच्या कृपेने मी माझं प्रत्येक जी नातं आहे, त्या नात्यामध्ये जिवंतपणा, आनंद, अ, प्रेम याचा चांगला अनुभव घेत असतो. ठीक आहे. हे असं बी करू शकता. त्याचप्रमाणे ईश्वराच्या कृपेने तो माझा चांगला दोस्त बनत आहे आणि माझे आणि त्याचे संबंध चांगले आहेत. असंही चांग- एखाद्याशी तुम्हाला संबंध जोडायचेत. एखादा बिझनेस आता हे कशासाठी? तुम्ही कुठला बिझनेस करताय किंवा कुठं जॉब बॉस असेल, कुठं नोकरी करताय, कुठं संबंध कडू असेल, तिथं हे अफर्मेशन तुम्ही वापरायचं. की ईश्वराच्या कृपेने XYZ व्यक्ती त्याच्याशी संबंध माझे खूप मधुर आहेत. किंवा आणखीन तुम्ही असं करा, ईश्वराच्या कृपेने माझी लोकं खूप प्रशंसा करतात आणि मीही लोकांची खूप प्रशंसा करतो. आपली प्रशंसा आपल्याला नेमफेम पाहिजे असेल तर. ईश्वराच्या कृपेने प्रत्येक व्यक्ती जो माझ्याशी जोडला जातो, माझी तो प्रशंसा करतो, मी त्याचीही प्रशंसा करतो. आमचं नातं दृढ होत चाललंय. बिझनेस पार्टनरशिपमध्ये बी असंच बोलायचं, की बिझनेस पार्टनरशिप कुठं काय डील होत नसेल, तर थोडंसं डीलला वेळ देऊन हे अफर्मेशन देत राहायचं. तुमच्या डील कंप्लीट होत राहतील. आलं का लक्षात? कोणी बोलत नाही, हे करत नाही, याचा अर्थ तुम्ही हे करायचं. एखादा व्यक्ती बोलत नसेल, तर ईश्वराच्या कृपेने आमच्यातला कटुपणा कमी होऊन, कटुता कमी होऊन किंवा कडूपणा कमी होऊन आमचे संबंध पूर्ववत सुंदर असे होत आहेत. म्हणजे तिथं कुठलं तुमचं हेच राहत नाही, की दुजाभाव किंवा भांडणं-तंडणं. ऑटोमॅटिक तुमचे संबंध चेंज व्हायला लागतात. तुम्ही जेव्हा फ्रिक्वेन्सी फेकताय त्यातून तशीच फ्रिक्वेन्सी येते प्रेमाची. तुम्ही जर अशी कडवट फ्रिक्वेन्सी फेकली तर कडवटच फ्रिक्वेन्सी येणार. सगळ्याबरोबर संबंध बिघडत जाणार. मी जे काय करतो, तर त्याने माझ्या जीवनामध्ये खूप प्रेम वाढत चाललेलं आहे. मी मी ईश्वराच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये मी जे काय करतो, त्याने माझ्या जीवनामध्ये प्रेम, आनंद वाढत चाललेला आहे. किंवा ते भगवान त्रिविक्रम आदिमाता दत्तगुरूंच्या अनिरुद्धाच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये प्रेम, आनंद असं वाढत चाललेलं आहे, देवाचं नाव घेऊन. किंवा स्वामी साईबाबांच्या कृपेमुळे माझ्या जीवनामध्ये प्रेम, आनंद वाढत चाललेला आहे. एकदम म्हणतो ना प्रेमाची बाढ म्हणजे पूर येणं, असा प्रेमाचा पूर येतोय. माझं हृदय फुलतंय प्रेमाने, असं बोलू शकता तुम्ही. त्याप्रमाणे हे जे करतो ना आपण, जे काय म्हणतो ना, जे आकर्षणाचा सिद्धांत म्हणतो ना, अट्रॅक्शन, त्याचप्रमाणे हे तुम्ही ईश्वरात जोडलं ना, त्यात खूप बळ मिळतं तुमच्या ह्याला. तुमचा विश्वासही वाढतो आणि तुमच्या जीवनात अशा गोष्टी घडायला लागतो. जर नसेल, तर ते सद्गुरू तत्वही तुमच्या जीवनात काम करायला लागतं. हे लक्षात ठेवायचं. मग हे सांगण्याचा हेतू माझा हाच आहे, की जे काय आपण अफर्मेशन शिकतोय, त्या अफर्मेशन मधून हा फायदा तुम्हाला होत असतो. आता यातलं कुठलं बी एक घ्या अफर्मेशन तुम्हाला जे आवडलंय आणि तुम्ही करून बघा थर्ड आयवरती. बघा तुम्हाला काय फील येतोय. कुठले बी घ्या. प्रेमाविषयी तुम्हाला जे फिट होतंय, तुम्हाला जे बेनिफिशियल आहे आणि तुम्ही ते करा. प्रेमाचं अफर्मेशन देताना हा जो हात आहे, तो थर्ड आयच्या मागे ठेवायचा. उजवा हात आणि डावा जो हात आहे, तो आपल्या हृदयावरती ठेवायचा. आपण काय करतो प्रेम आणि हात वरती यायचं. ठीक आहे? चला. असं असं. मागे ठेवा 3 बोटं मी सांगतोय तशी.
आणि पुढं हृदयावरती 3 बोट आणि म्हणा ईश्वराच्या कृपेने किंवा साईबाबांच्या, स्वामींच्या तुम्ही जे मानत असाल दत्तगुरूंच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, माइंडफुलनेस खूप वाढत चाललेला आहे. म्हणा रेकीला कॉल करायचं आणि म्हणत राहायचं. मग बघा तुमच्यामध्ये किती किती काय काय फायदा होत असतोय तुम्हाला समजेल की काय होतंय तुमच्या शरीरामध्ये. हृदयावरती लक्ष द्यायचं आणि म्हणा. अनेक तुम्ही अफर्मेशन ऐकलेली असतील, पण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं टेक्निक त्यानुसार करायचं. मी सांगितलेली फ्लुएन्सी ठेवायची. ती जर नाही ठेवलात तुम्ही तर मग काय उपयोग नाही. ज्या पद्धतीने शिकवलंय त्याच पद्धतीने जाणं गरजेचं आहे. लगेच काम करत. काय व्हायब्रेशन येत आहे तुम्हाला? सर बोटापाशी गरम लागत होते. आणखीन त्यातून धडधड वाढते सर, ज्यादा होते. हार्ट असं जास्त हे होत आहे. हे टेक्निक तुम्हाला कुठं सापडणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो कुणाला. हे खूप वैदिक टेक्निक आहे. ते कुठं मिळतच नाही तसे. त्याचं हार्ट होते. हातातून थंड थंड हवा निघून राहिली. बघा मग हे जर तुम्ही दिलं तर किती मिनिटामध्ये तुम्हाला असं फरक होतं? 21 दिवस केलं तर काय होईल? चेंजेस व्हायला लागेल तुमच्या सगळ्या गोष्टी. सर दोन्ही हम्म. सर दोन्ही याचे पण असंच करायचं ना? हा राईट. दोन्ही पण असं करायचं ना? बाकीचे इकडे सगळे नुसते मुग गिळून बसतात काय? तर आपल्या हम्म. म्हणजे ज्यावेळेस आपण लोकरेच हात लावतो ना, हृदयाला हात लावतो ना, तर त्यावेळेस हृदय आणि बुद्धीचे जे हे आहे ना ते सेम पडतंय. म्हणजे म्हणतो ना विचार आणि हे एका टायमाला मुवमेंट व्यवस्थित होतात त्याच्या. बरोबर. चढायच्या तिथं गरम होते असं खूप असं हे झाल्यासारखं. त्याचं कारण असते प्रत्येक गोष्टीचं. त्याचं काय तुम्हाला एक्सप्लेनेशनची गरज नाही. तुम्हाला जे काय शिकवत त्यावरती भर द्यायचं. तुम्हाला जे गरजेचं आहे तेच पकडायचं. उगाच शिकवलेत सगळी म्हणून सरांनी सांगितले सगळी म्हणून सगळी नाही म्हणत बसायचं. तुमच्यासाठी जे योग्य आहे त्यालाच पकडा. अफर्मेशन खूप असतात. तुम्हाला जे योग्य आहे त्या अफर्मेशनचाच यूज करा तुमच्यासाठी. बाकी सोडून दिली तरी चालतात. ठीक आहे. मग अशा तर प्रकारे आपण तर बाकीचे म्हणतात ना, मग पोटावर ठेवायचं काय हात? हो बाकीची नका काळजी करू. मी सांगतो ना तुम्हाला एक ते. सांगेल तसं. सेम पुढं तुम्ही गेल्यावरती समजेल. आता अभ्यास करत असेल म्यूट करा सगळे ठीक आहे. आपण अभ्यास करत असतील आपली मुले त्यांनीही अफर्मेशन किंवा तुम्ही त्यांना रेकी घेतला असेल दीक्षा आपण इथे असताना का सोबत किंवा तुम्ही कुठं अभ्यास करत असाल शिक्षक असाल तरी अफर्मेशन देऊ शकता. म्हणजे आपण म्हणतो ना मेमरी पॉवर वाढावी तर काय करायचं आपला जो हे बोट येतं 3 बोट पकडलेले तर 4 बोट घ्यायची ठीक आहे. अंगठा तळव्यात ठेवायचा कणगळीच्या. खालचा बी हात तसाच आणि डावा हात मूलाधार चक्रावर ठेवायचा आणि हा जो असतो उजवा हात तो आपल्या क्राऊन चक्रावरती ठेवायचा आणि म्हणायचं प्रत्येक दिवशी ईश्वराच्या कृपेने किंवा श्री गणेशाच्या कृपेने माझी मेमरी पॉवर स्मरणशक्ती वाढत चाललेली आहे. श्री गणेशाच्या कृपेने माझी स्मरणशक्ती वाढत चाललेली आहे किंवा श्री गणेशाच्या कृपेने मी जे काय वाचतो किंवा जो काय गोष्ट करतो ती पूर्णपणे माझ्या लक्षात राहते व पुन्हा मला आठवते. श्री गणेशाच्या कृपेने मी जे काय अभ्यास करतो तो अभ्यास पुन्हा मला लगेच आठवतो असं म्हणत राहायचं. माझी मेमरी चांगल्या प्रकारे ग्रास्प करते म्हणजे खूप चांगलं रिसेप्टिव्ह सिस्टीमने काम करते.
मी जे काय ग्रहण करतो तो पूर्णपणे माझ्या लक्षात राहतं आणि केव्हाही आठवतं. किंवा माझी स्मरणशक्ती खूप वाढत चाललेली आहे. मला जे काय करेल ती प्रत्येक गोष्ट आठवते. हे आपलं मेमरी पॉवर वाढवायचं. परत ही श्री गणेशाच्या कृपेने माझी एकाग्रता खूप वाढत चाललेली आहे. श्री गणेशाच्या कृपेने माझी एकाग्रता खूप वाढत चाललेली आहे. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही कुठली गोष्ट विसरणार नाही. तुम्ही बघा करून. म्हणून बघा मी सांगितले जसं डोक्यावर. ज्या थिअरीने सांगितले त्या थिअरीचा वापर. एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन तुमचं काय जे असेल त्या पद्धतीने. रिलॅक्स. आता बघा काय फील आलं? काय होतं डोक्यामध्ये? पहिले गरम असं गरम हवा क्राऊन निघत चक्रात होती. असं काहीतरी हे होतं फिरल्यासारखं वाटतं. असे वेगवेगळे काही प्रत्येकाला वेगवेगळे व्हायब्रेशन अनुभव. जाणवले प्रत्यक्ष. व्हायब्रेशन झालं व्हायब्रेशन होते का? व्हायब्रेशन फक्त जाणवत होतं. टेन्शनमध्ये कधीच अफर्मेशन द्यायची नाही. कधीच द्यायचं नाही. कधीच ते उलटं होणार त्याच्यातून. तुम्हाला जे हवंय त्याच्या विपरीत होणार. कळलं का? अफर्मेशन म्हणजे सरळ साध्या मोकळ्या मनाने देण्याचा एक प्रकार आहे. हे तुम्ही कुठल्या टेन्शनमध्ये येऊन किंवा अचानक काय तसं करून तर नाही. तुम्हाला जी घाबरताय ज्या गोष्टीपासून ती रिव्हर्स तुमच्यापाशी येऊन उलटंच घडणार. तर अफर्मेशन ही कशी द्यावी लागतात? एकदम मन मोकळेपणाने, कुठलंही टेन्शन नको त्यावेळी, काय नको. मन खाली असावं, विचार शून्य असावं. तेव्हा त्या अफर्मेशनचा आणखीन चांगला बेनिफिट होतो. आलं का लक्षात? जाणवतंय सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतोय ते. हो सर. अफर्मेशन काय आहे ते कळतंय ना नक्की? आता बघा हिप्नोटिझम मध्ये बी कमांड देतात जाऊन आतमध्ये. काय करतात ते एखाद्याला आपल्या ब्रेनला ताब्यात घेतात सबकॉन्शियस माइंडला आणि तिथे जाऊन एखादं अफर्मेशन शिफ्ट करतात असं, की त्या व्यक्तीला 3-4 वेळा असंच म्हणतात. तो शब्द त्याच्या झोपेचे म्हणतो ना एखादं क्लिक होऊन जातो आणि तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतो. कारण तो फक्त खाली असतो. जे काही टाकल ते ॲक्सेप्ट करण्याच्या मोडमध्ये असतं. आणि ते जेव्हा ॲक्सेप्ट करतं तर तीच गोष्ट ती करायला लागतं आणि तीच गोष्ट खरी मानायला लागतं. त्याचं नाव जर विसरून त्याला चुकीचं जरी नाव सांगितलं तरी चुकीचंच नाव सांगणार तुम्हाला हे बी सांगतो. कारण ती सबकॉन्शियस माइंडला दिली ती दुसरंच नाव सांगणार. मग ते एखाद्याला पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये नेलं कधी-कधी काय होतं तो माणूस खरंच त्या लेव्हलला जातो. आता तुमचं एखादं सेशन मी घेईल पास्ट लाईफ रिग्रेशनचं सेकंड लेव्हलमध्ये. आता एक जातो इतका खोल जातो त्या लाईफमध्ये बी जातो. आणि कुठं काय त्याला झालेलं असतं त्यावेळी, कसा काय मृत्यू झालेला, ते सगळं ते ते काय दिसायला लागतं, कुठं भांडलेला, काय. ते त्याला ते नाव सुद्धा आठवतं. चुकून जर तुम्ही तसाच बाहेर काढला त्या नावासहित, ते सगळं सांगतं तुम्हाला. पण तुम्हीच बोलता-बोलता कमांड विसरलात, त्याच्या नावाची, जुन्या नावाची दिली, तर तो उठतानाही तसाच होतो आणि कायम तसंच नाव घेत राहतो. तर किती दिवसांनी तुझं नाव हे, नाही ते हेच नाव आहे. त्याच मोडमध्ये बाहेर येतो, पास्ट लाईफच्या ह्याच्यामध्ये. पण ते सेशन्स खूप हे असतात. त्याला खूप 3 तास, 2 तास आपण घेऊ एकाच दिवशी. ते खूप डीपली घ्यावं लागतं आणि 3-4 तास तर लागतात. कमांड द्यायला त्याला झोप येते देणाऱ्यालाच कमांड. कारण त्या कमांड 2-2 तास असतात. प्रत्येक गोष्टीत घेऊन जाणं. नेटवर्क कसं लागतं. एखादा गेला अर्धवट नेटवर्क गेलं म्हणजे
कनेक्शन मधून बाहेर जाण्याची शक्यता असते. कोणाकोणाला जुना पॅरालिसिस असेल तर ते पॅरालिसिस आल्यासारखं अनेक प्रकार करतात भगवान पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशन्स मध्ये. आणि त्या माणसाला त्या अवस्थेत घेऊन जायचं म्हणजे 2 तास लागतातच, 1.5-2 तास. म्हणजे कसं झोपवायलाच लागतंय ना. मग ते कंटाळणार का झोपणार कधी? 2 तास त्याला गोड बोलावं लागतं. त्या कमांड देऊन बोर होऊन जाते ना बुद्धी त्याची. ते पूर्ण सरेंडर करून देतो पूर्ण समोरच्या व्यक्तीला. आणि जेव्हा तो पूर्ण देतो तेव्हा प्रश्नांची उत्तरं मग त्या मोडमध्ये जातो. पण जे काय घडलंय, कसं काय त्याच्यासोबत घडलंय, हे नंतर ते कळतं. ते सांगत राहतो. त्याची भाषाही बदलते. काहीच कळत नाही कधी-कधी. आपण काय देतोय कमांड आणि त्याला काय कळत नाही. त्याची वेगळी भाषा आणि आपली. मग तर लय गफलत होते. काय सांगू शकतो? माणूस कुठेही जन्मलेला असतो, कुठलीही भाषा बोलत असतो. पास्ट लाईफमध्ये गेल्यावरती ह्या गोष्टी घडतात. मग त्या पुन्हा ह्याच्यामध्ये आणणं खूप हे असतात. अशा केसेसमध्ये खूप रेअर केस होतात काय-काय अशा. मग त्यातनी बाहेर काढणं खूप कठीण जातं. कारण त्याची लँग्वेज चेंज झाली ना आपली लँग्वेज. आता कुठं मेळ घालणार? त्याला कसं बाहेर काढायचं? असंही होऊन बसतं. तो पण नसतं पास्ट लाईफ रिग्रेशनचे सेशन ओरिजिनल जर तुम्ही कराल कुठं, तर त्या थिअरीमध्ये पूर्ण जाल 4 ते 5 तासमध्ये घेऊन गेले ना, तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता तुमच्या कुठल्याही जन्मात. तुमचं कुठला आता फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा काय इश्यू चालू आहे त्याचं सगळं. तुमच्यावर शेजारी का भांडतात? तुमच्याशी अशा घटना का घडतात? तुमच्या जीवनात का अशी कंडिशन येते? आजारी काय? त्याचा अनेक पगडे ते बाहेर येतात तुमच्या जीवनात. अनेक गोष्टी. मग ते असतं पास्ट लाईफ रिग्रेशनचं सेशन. आपण अजून नाही घेतलं. मी घेत असतो रेकीवाल्यांची मागे घेतलेली. वेळही तेवढा लागतो आणि नेटवर्क, तुमचा डेटा, तुमचं ते हे बसण्याची हे त्यामुळं ते खूप वेळ खाऊ काम असतं. मग त्याला ते एवढे 4 ते 5 तास असले ना पुरेसे, तुमच्या जीवनातले सगळे ते बाहेर निघतात किस्से. का असं चाललंय? आता का कर्म भोगताय तुम्ही? आणि त्या कर्मबंधनातून मुक्तीही देता येते. कोणालाचे काय तुम्ही माफ केलं नसेल, कुठं भांडला, सगळ्यातून मुक्ती देता येते तुम्हाला. मग कुठला आजार का आलाय, त्याचा मागचा नाता काय संबंध, हे सगळं रिलीज होतं. तुम्ही त्यातून कायमचे बाहेर पडू शकता. असं ते सेशन असतं पास्ट लाईफ रिग्रेशन. हिप्नोटिझममध्ये तेवढंच शिफ्टिंग करतात. म्हणजे ते काढायचा आणि दुसरा जुना काढायचा आणि नवीन टाकून द्यायचा संपला विषय. असं असतंय. मग त्यात क्लिनिकल हिप्नोसिस असतंय. अनेक प्रकार काय-काय असतात सगळे. आपण बघू हिप्नोसिसचं बी चालू करायचं जरा थांबलोय. आपल्याला आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे. तर आपण अफर्मेशन देऊ शकतो चांगले. ईश्वराच्या कृपेने प्रत्येक दिवस मी आत्मविश्वासी म्हणजे माझा प्रत्येक दिवस आत्मविश्वासाने भरलेला आहे. किंवा असं म्हणता ईश्वराच्या कृपेने माझा आत्मविश्वास द्विगुणित होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे कॉन्फिडन्स. आपला कॉन्फिडन्स कमी असेल तर. माझं जीवन ईश्वराच्या कृपेने माझं जीवन सकारात्मक दिशेने चाललेलं आहे. सकारात्मक विचार येतात. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ऋतुजा मॅडम म्हणतायत आवाज येत नाहीये. आवाज येतोय का? येतोय ना येतोय सर. सगळ्यांना? ओके. नेटवर्क चेक करा म्हणा तुम्ही. हं. तर काय ईश्वराच्या कृपेने माझं जीवन सकारात्मक बनत चाललेलं आहे किंवा सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. ईश्वराच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये एक अनुशासन, शिस्त आहे. ईश्वराच्या कृपेने माझं जीवन खूप शिस्तमय पद्धतीने वाढत आहे. पण शिस्त का? तर आपण कधी-कधी ठरवतो 4ला उठायचं. उठतो का? कधी-कधी ठरवतो आज हे काम करायचं. करतो का? नाही. म्हणजे शिस्त नाही बेशिस्त आहे. तिथं शिस्त आणण्यासाठी मुलांना तुमच्यासाठी. ईश्वराच्या कृपेने जीवनामध्ये आनंद, सफलता, यश अधिक वाढत चाललेलं आहे. शांती सुद्धा वाढत चाललेली आहे. ईश्वराच्या कृपेने माझ्यामध्ये यश, शांती, आनंद वाढत चाललेला आहे किंवा मी खूप खुश असतो. ईश्वराच्या कृपेने सगळ्या साधेत मी खूप खुश असतो. आता हे कुठलेही तुम्ही घ्या ते शब्द तुम्हाला जे योग्य वाटतात ते. मधले ईश्वराच्या कृपेने मी खूप सफल आहे, यशस्वी आहे, हे बी म्हणू शकता. सक्सेसफुल आहे, हे बी म्हणू शकता. जे तुम्हाला अटॅच होतो, बेस्ट वाटतो जिभेला तुमच्या किंवा आतमध्ये ऐकाय तो शब्द घेतला तर खूप बरं पडतं. सोपं होऊन जातं हे अफर्मेशन आणि तुम्हाला त्याचा इफेक्टिव्ह होत असतो.
आणि माझ्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम संपत चाललेले आहे. ईश्वराच्या कृपेने माझ्या जीवनात जे अभाव आहे, ज्या काही कमी गोष्टी आहेत, त्या सगळ्या संपत चाललेल्या असून माझ्या जीवन एक भरीव होत आहे. सर्व गोष्टींनी परिपूर्ण होत आहे किंवा ईश्वराच्या कृपेने माझं व्यक्तिमत्व परिपूर्ण आहे, असंही म्हणू शकता 2 शब्दात. ईश्वराच्या कृपेने मी खूप दृढ निश्चयी किंवा माझी इच्छाशक्ती वाढत चाललेली आहे दररोज. ईश्वराच्या कृपेने माझी इच्छाशक्ती वाढत चाललेली आहे, असंही म्हणू शकता. म्हणजे आता हे व्यक्तिमत्व विकासाचं जर द्यायचं असेल तुम्हाला अफर्मेशन, तर स्वाधिष्ठान चक्रावरती एक डावा हात ठेवायचा. 5ही बोटं व्यवस्थित अशी रेकी देऊन, रेकीला कॉल करायचा आणि पिरॅमिड सारखा हात ठेवायचा आणि दुसरा हात ठेवायचा थ्रोट चक्रावरती तसा सेम आणि अफर्मेशन द्यायचं. तुम्ही बघा करून ह्यातलं एखादं. ईश्वराच्या कृपेने मी खूप दृढ निश्चय किंवा इच्छाशक्ती खूप माझी वाढत आहे. म्हणजे तुमची कुठलीही असेल तुमची. तुम्ही लिहिण्याच्या फंद्यात पडू नका. तुम्ही YouTubeचा व्हिडिओ पहा. काही कितीही गोष्टी तुम्हाला अवेलेबल तरी तुम्ही तेच करता. म्हणा चला. हं. ठेवून बघा. करून बघा. फील करून बघा. कुठलं आपल्याला बेनिफिशियल आहे त्यातलं. कुठलं काय आहे. एक थ्रोट चक्रावरती, एक स्वाधिष्ठानावरती हात ठेवायचा. बघा काय फरक पडतो. तर मी काय बोललेली फरक पडला. नवनवीन गोष्टी म्हणजे मी शिकत आहे असं नवनवीन गोष्टी. तर ते असं स्वादिष्टान चक्रावर असं म्हणजे घेतलं जाते असं व्हायब्रेशनच्या आधार हम्म. नवनवीन म्हणजे काय काय घेते ना क्लास वगैरे त्यातलं मी बोललेली आता नवनवीन बर. गोष्टी शिकत आहे. तर बाकीचे ते स्वादिष्टान चक्रावर घेतलं जात आहे असं Vibration व्हायब्रेशन. वरती. Vibration. प्रत्येकाला अलग अलग एक्सपिरियन्स राहतो. तुमच्या नवनवीन ह्याच्यानुसार, माइंडसेटनुसार सध्याच्या. Vibration वाटते. व्हायब्रेशन हम्म. घेतलंय ते. हम्म. जाणवतंय ना प्रत्येक गोष्टी. बाकीचे व्हिडिओ ऑन करा. नुसते हातामध्ये पण अफर्मेशन. थोडस व्हायब्रेशन जाणवलं आणि स्वादिष्टान चक्रात तिथे पण थोडं काही जाणवलं. छान छान छान. तर कुत्र्याला भाकरी टाका भूक देते. ठीक आहे. आता हे समजलं तुम्हाला
हा तर व्यक्तिमत्व विकासावर आणखी तुम्ही म्हणू शकता, प्रत्येक दिवशी माझी प्रज्ञा वाढत चाललेली आहे. मी खूप जागृत होत चाललेलो आहे अभ्यासाविषयी. प्रत्येक दिवशी मी सफल होत चाललेलो आहे. प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये नवीन शिकत असताना नवीन अनुभव येत आहेत. नवीन-नवीन शोध लागतायत काहीतरी तुम्हाला ज्ञानाचे. प्रत्येक दिवशी माझं जीवन आशीर्वादाने भरलेलं आहे किंवा ईश्वराच्या आशीर्वादाने माझं जीवन भरलेलं आहे, असंही म्हणू शकता. सगळे ईश्वराच्या कृपेने चांगले मला आहेत. जेवढं गरजेचं आहे त्याच्या दुप्पट ईश्वर मला चांगल्या गोष्टी देत असतो. किती छान आहे. हा ईश्वराच्या कृपेने मला जेवढं आहे त्यापेक्षा आणखीन दुप्पट ईश्वर मला देतोय. भरभरून देतोय किंवा छप्पर फाडके. माझा ईश्वर मला छप्पर फाडके घेतो चांगल्या गोष्टी. म्हणू शकता ना, अफर्मेशन आहे. आपल्याला आनंद वाटतो ना त्या शब्दात आणि हा परिपूर्णता बी वाटते. बस ते शब्द जोडायचे का. अफर्मेशन देतोय म्हणजे मीच बोललेले शब्द आहे तुम्ही म्हणायची गरज नाहीये. तुम्हाला जो वाटतोय का ना आपल्याला सोप्पा म्हणायला जातोय, आठवणीत राहतोय, हा शब्द तर रोज बोलला जाईल माझ्या तोंडून. माझ्या डोक्यात बसलेला आहे. त्याचा वापर करायला शिकायचा. मग काय ईश्वराच्या कृपेने माझं भविष्य खूप उज्ज्वल आहे, यशस्वी आहे, असंही म्हणू शकता. म्हणजे अनेक गोष्टी आहे अशा हे म्हणताना पद्धती. बोटं कुठे ठेवायचे मग? हे म्हणताना. मी तेच सांगतोय. त्याचं आत्ता जे शिकवलं त्यातलं सांगतोय मी. बाकीचं काही नाही सांगत. हं, हं. आलं का लक्षात? आता कुठला एखादं लक्ष्य असेल तुमचं, की एखादं खूप कॉम्पिटिशन आहे, तर ते कॉम्पिटिशन जिंकायचं. तर ईश्वराच्या कृपेने कल्पना करायची मनामध्ये, की हे डान्सचं कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये मी जिंकलेलो आहे. आहे. म्हणत राहायचं. तर ईश्वराच्या कृपेने माझी एक्झाम आहे, ती एक्झाम मी पास झालेलो आहे चांगल्या मार्कांनी. ईश्वराच्या कृपेने मी खूप चांगल्या मार्गाने माझी एक्झाम पास झालेलो आहे किंवा क्रॅक केली आहे. ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे प्रत्येक दिवशी योग्यता आणि रचनात्मकता किंवा सृजनशीलता खूप वाढत चाललेली आहे किंवा क्रिएटिव्हिटी वाढत चाललेली आहे. मी जे काय अनुभव दररोज घेत असतो, ईश्वराच्या कृपेने जे काही मला सुंदर असे अनुभव येतात, ते सुंदर अनुभव आणखीन वाढत चाललेले आहेत. सुंदर. म्हणजे माझं ईश्वराच्या कृपेने जे माझं ध्येय आहे किंवा जे उद्दिष्ट आहे, ते माझं पूर्ण होत चाललेलं आहे. तुमचं काही असू शकतं, तुमच्या मनात. तुम्ही असं म्हणू शकता. म्हणजे किती हे तुमच्या ह्याच्यासाठी अफर्मेशन उपयोगी येतात. आता पैशाचं असतील, धन आणि व्यापाराचं. तर स्वादिष्टानं मुलाधारवरतीच हात ठेवायचा. एक उजवा हात ठेवायचा ह्याच्यावरती आपल्या स्वादिष्टांवरती आणि डावा हात ठेवायचा मुलाधारवरती. 5ही बोटं चिकटली पाहिजेत आपल्या तिथल्या चक्रांना. ठीक आहे. टच करायचं असं व्यवस्थित आणि रेखेला नेहमी कॉल करायचा, म्हणायचा, "प्रत्येक दिवशी मी समृद्धशाली होत चाललेलो आहे." ठेवायचा असा. "ईश्वराच्या कृपेने मी प्रत्येक दिवशी समृद्धशाली होत चाललेलो आहे." ईश्वराच्या कृपेने मी प्रत्येक दिवशी समृद्ध किंवा समृद्धशाली बनत चाललेलो आहे. ईश्वराच्या कृपेने मी धनवान बनत चाललेलो आहे. ईश्वराच्या कृपेने मी करोडपती होत चाललेलो आहे. ईश्वराच्या कृपेने मी जे काय काम करत आहे, त्यात मला अधिक प्राचुरता, समृद्धी वाढत चाललेली आहे. प्रॉस्पेरिटी वाढत चाललेली आहे. ईश्वराच्या कृपेने मला नवनवीन चांगले पैसे कमवण्याचे किंवा आर्थिक परिस्थिती सुधारवण्याचे अवसर किंवा संधी मिळत आहेत आणि नवनवीन संधी माझ्याकडे येत आहेत वेगवेगळ्या. ईश्वराच्या कृपेने आणि पैशाच्या मदतीने, धनसंपत्तीच्या मदतीने माझ्या वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. ईश्वराच्या कृपेने मी माझी ऊर्जा हे सफल होण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी पूर्ण माझी केंद्रित केलेली असून तो माझ्याकडे पैसा येतो आहे किंवा मला जेवढं इच्छा आहे दररोज, तेवढा मला पैसा मिळत आहे दररोज, संपत्ती मिळत आहे. माझ्या बँकेमध्ये तेवढे पैसे येत आहेत. माझ्या व्यवसायामध्ये मला शांती, आनंद आणि संतुष्ट मिळत आहे. मी जो काय बिझनेस ईश्वराच्या कृपेने मी जे काही काम करतो, जो काय माझा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, धंदा आहे, यामध्ये माझी वाढ होत चाललेली आहे. इन्कम सोर्स खूप वाढत चाललेला आहे. किंवा ईश्वराच्या कृपेने माझ्याकडं खूप देवाण होते. माझ्याकडे अनेक लोक येत असतात, खरेदी करत असतात. जे तुम्हाला तुमच्या बेस्ट वाटतात त्या परमिशन तुम्ही यामध्ये फिल करू शकता. पैशाच्या बाबतीत सोप्या भाषेत ठीक आहे. किंवा लक्ष्मी नारायणाच्या कृपेने माझ्याकडे पैसा खूप आकर्षित होतो आणि माझ्या बँकेमध्ये खूप बँक बॅलन्स वाढत चाललेला आहे.
लक्ष्मी नारायणाच्या कृपेने माझा धंदा खूप सुंदर चाललेला आहे आणि जास्तीत जास्त ग्राहक येतात आणि माझ्याकडे पैसा खूप येतो आहे. ईश्वराच्या कृपेने मी जे काही जॉब करतो त्यामध्ये माझी पगार वाढ होत आहे किंवा ग्रोथ होत आहे परमेश्वराच्या कृपेने, असं म्हणायची का? आणि ही कल्पना करायची की असं घडतंय आपल्यासोबत फक्त. आलं का लक्षात? मग तुम्हाला त्याचा बेनिफिट अधिक होणार. बघा करून एखादं कुठलं बी म्हणा ईश्वराच्या कृपेने मी म्हणाय काय जाते करोडपती आहे. म्हणा की काय कट म्हणायचे कुठं का पैसे द्यायचे. म्हणा की युनिव्हर्स मध्ये भरपूर गोष्टी आहेत अवेलेबल. तुम्हाला खूप काही युनिव्हर्स द्यायला तयार आहे. पण तुम्ही ते रिसेप्टिव्ह मोड मध्ये राहा. घेण्याची तयारी तुमची दर्शवा. विश्वास ठेवा. अफर्मेशन म्हणजे विश्वासाची पायरी आहे. जिथं विश्वास आहे तिथं काही घडू शकतं. म्हणा ना तुम्ही. ईश्वराच्या कृपेने मी कर्जमुक्त आहे. ईश्वराच्या कृपेने मी कर्जमुक्त आहे. ईश्वराच्या कृपेने मी कर्जमुक्त आहे. म्हणा ना. ईश्वराच्या कृपेने माझा पैसा स्थिर राहतो. ईश्वराच्या कृपेने माझा पैसा खूप स्थिर राहतो. ईश्वराच्या कृपेने माझा खूप पैसा स्थिर राहतो. म्हणजे खूप खर्च होत असतील, जास्त काय फालतूचे खर्च निघत असतील तर हा किती छान आहे अफर्मेशन. ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये एवढे अफर्मेशन पाहिले, राहिलेले उद्या बघूयात. ठीक आहे, रेकॉर्डिंग मी स्टॉप करतो आता.